बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक. पिवळ्या रंगाचा धातू असलेल्या नकली सोन्याचं बिस्किट खरे असल्याचं भासवून प्रतितोळा 50,000 रुपयात औसा येथील युवकाला विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक करण्यात. बनावट सोने विक्रीचा डाव पोलिसांनी उधळला. पकडण्यात आलेले आरोपी हे जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील आहेत. याबाबत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितलं, शुक्रवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास औशातील युवक अमर बसवराज रड्डे हे जुन्या बसस्थानकासमोर उभे होते. यावेळी अनोळखी तिघेजण जवळ आले. आम्हाला आर्थिक अडचण असून आमच्याकडे 5 तोळ्याचे 2 बिस्किट आणि 1 तोळ्याची अंगठी आहे. ते तुम्हाला प्रतितोळा 50,000 रुपयाला देतो असं म्हणू लागले. काही वेळ हे संभाषण फिर्यादीसोबत सुरू होते. दरम्यान त्यांनी पावती देण्याला नकार देताच फिर्यादीच्या मनात संशय आला. त्याने तिघांना बोलण्यात गुंतवलं. ठीक आहे, मी पैशाची तडजोड करतो म्हणून बाजूला जात पोलिसांना फोन केला. फोन करताच फौजदार भाऊसाहेब माळवदकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांना रंगेहात पकडून झडती घेतली असता तिघांपैकी एकाजवळ गुलाबी कागदात गुंडाळलेले 2 पिवळ्या रंगाचे धातूचे बिस्किट, 1 अंगठी आढळून आली. त्यांनी सदरचे सोने नकली असल्याची कबुली दिली. केरबा सूर्यभान जाधव, वय वर्ष 70, राहणार सलगरा, जिल्हा लातूर. केशव छगन जाधव, वय वर्ष 50, राहणार दहिटाणे, जिल्हा जालना. आणि गोवर्धन गणपत गोरे, वय वर्ष 40, राहणार नूर कॉलनी, जिल्हा बीड यांना अटक केली आहे. याबाबत औसा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.